श्री स्वामी समर्थ. आपण नवग्रहांच्या उपासनेमध्ये रविग्रहापासून सुरुवात करतो आहे. तर आपल्या कुंडलीमध्ये रविग्रह बलवान पाहिजे असेल तर आपल्याला ही रवीची उपासना, सूर्याची उपासना करणं गरजेचं आहे. तर सूर्याची उपासना कशी करायची? ती सकाळी सूर्योदयापूर्वी पूर्वी उठलं पाहिजे. रविवारी सूर्याला अर्घ्य द्यायचं, म्हणजे जल अर्पण करायचं उगवत्या सूर्याला. तर त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, हळदी, कुंकू आणि एक सुपारी एवढा गूळ, थोडे तांदूळ एवढं टाकून सूर्याला ओम घृणी सूर्याय नमः हा सूर्याचा मंत्र म्हणत म्हणत सूर्याला जल अर्पण करायचं. मनोभावे त्याची प्रार्थना करायची, हे सूर्यनारायणा. कारण सूर्य हा आपल्याला आरोग्य देत असतो, मानसिक शारीरिक आरोग्य सर्व देत असतो. आपल्या रक्तवाहिन्या तो स्ट्रॉंग करत असतो. त्यामुळे सूर्याला आपण अर्घ्य देताना प्रार्थना करायची की सूर्यनारायणा आमच्या सर्व शरीरातल्या वेदना, सर्व शरीरातल्या व्याधी सर्व दूर करणं, आम्हाला चांगलं आरोग्य, संपन्न दीर्घायुष्य लावू दे. ह्या पद्धतीने सूर्याचा जप आपण करायचा. 1 माळ जप किंवा 11 माळा जप करा. ओम घृणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा जप करा. आणि सूर्याचं दान जे आहे ते गहू आणि गूळ, तर हे एखाद्या गरिबाला आपण दान दिलं पाहिजे की जेणेकरून त्याचं कुटुंबाचं पोट भरेल. एखादे साधारण 2-5 किलो गहू, एखादा किलो गूळ असं त्याला दान दिलं पाहिजे. दानाने पण सूर्याची उपासना आपल्याला फलदायी होते. त्या पद्धतीने उपासना करा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राखा. श्री स्वामी समर्थ.